पण हे बघा, समजा तुमचे गुडघे दुखत असतील किंवा तुमची कंबर दुखत असेल, आजी तुमचं काय दुखतो? आपण नीट करून टाकू, सांग काय दुखतं? काय नाही दुखत? अरे वा, दात दुखते. अरे बापरे, आजी तुमचे गुडघे दुखतात का? बरं गुडघे कुणाकुणाचे दुखते? तो हात वर करा बरं एकदा. गुडघे दुखतात, आजीने पहिला हात वर केला. कंबर पण दुखत असते की नाही सगळ्यांची? तर बघा काही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी तुम्हाला औषध सांगते. हा, औषध सांगते मी आता तुम्हाला. विषय निघलाय तर मी तुम्हाला आता औषध. पण हे बघा, औषध किती महिने खायचं माहिती का? 3 महिने औषध खायचं. किती महिने? 3. तसलं 10 दिवस खाल्लं 15 दिवस खाल्लं करायचं नाही. 3 महिने औषध खावा. तुम्हाला फरक नाही पडला तर मला फोन करा. मी माझा नंबर तुम्हाला देते थोड्या वेळात. हा, मला सरळ फोन लावा किंवा तुम्हाला काय अडचण आली तरी मला सांगा, मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवून देते. तर बघा आता आपलं कडुलिंब असतं बघा, कडुलिंब. त्या कडुलिंबावर आजी अजून एक वनस्पती आलेली असते. कोणती माहिती का? गुळवेल असतो का कडुलिंबावर? गुळवेल. हा, मग काय करायचं? त्या गुळवेलाच्या हिरव्या काड्या तोडायच्या, घरात आणायच्या. हा, आणि त्याचा रस काढायचा. किती? अर्धा कप रस काढायचा. काय केलं? गुळवेलाच्या हिरव्या काड्या तोडल्या, त्याचा अर्धा कप रस काढला आणि तो रस सकाळी उपाशीपोटी प्यायचा. उपाशीपोटी तो रस प्यायचा. आणि समजा त्या गुळवेलाच्या काड्या जर वाळलेल्या असतील किंवा निबर असतील तर काय करायचं? काड्या तोडायच्या, घरी आणायच्या आणि 8 कप पाणी उकळायला ठेवायचं. किती? 8 कप पाणी उकळायला ठेवायचं. त्याच्यामध्ये त्या काड्या टाकायच्या. कशाच्या काड्या टाकल्या आपण? वाळलेल्या. का तर त्याचा रस निघत नाही, त्याचा स्वरच निघत नाही, म्हणून आपण त्याचा आता काढा बनवतो. 8 कपात त्या सगळ्या काड्या टाकल्या 8 कप पाण्यामध्ये आणि ते पाणी उकळायला ठेवायचं. किती वेळ उकळायचं? जोपर्यंत त्या 8 कपाचं पाणी 2 कप किंवा नाही 2 कप नाही 1 कप 8 कपाचं पाणी जोपर्यंत उकळून 1 कप होत नाही तोपर्यंत त्यामध्ये ते गुळवेल उकळू द्यायचं. आणि 1 कप पाणी झालं की गॅस बंद करायचा, तो काढा बाहेर काढायचा. त्यामध्ये गुळ आपलं हे असेल, मध असेल ना, मध तर मध टाकायचा, कालवायचं आणि पिऊन टाकायचं. कधी? सकाळी उपाशापोटी. आणि सोबत काय करायचं? आपली बाबळीच्या शेंगा असतात बघा. हा, बाबळीच्या शेंगा, वाळलेल्या बाबळीच्या शेंगा घ्यायच्या. त्या शेंगाच्या आतमध्ये तुम्हाला काळं बी सापडत असतं की नाही, काळं बी. तर ते काळं बी घ्यायचं आणि त्याच्या वरचं सगळं टरपालं काढायचं. काळ्या बीचं टरपालं काढलं की आतमध्ये तुम्हाला मगज भेटेल बघा, पांढरा. तर तो सगळा मगज गोळा करायचा आणि जेवढा मगज घेतलाय तेवढाच त्या बाबळीचा डिंक घ्यायचा. डिंक घेतला, मगज घेतला, त्याच्यामध्ये गुळ टाकायचा. बाबा गुळ टाकायचा, कुठून थोडे तीळ टाकायचे आणि सोबत गुळ झालं, तीळ झालं, खारीक टाकायची. खारीक. ह्या सगळ्याचे एवढे लाडू बनवायचे. एवढे लाडू बनवायचे. मी ह्याच्यावर प्रश्न विचारणार आहे, उगाच सांगत नाही मी. हा, ह्याच्यावर प्रश्न विचारणार आहे. ह्याचे एवढे लाडू बनवायचे आणि तो लाडू सकाळी दुधासोबत 1 लाडू खायचा आणि संध्याकाळी दुधासोबत 1 लाडू खायचा. आणि काय होईल? तुमच्या हाडांची ताकद वाढेल. तुमची हाडं ही लोखंडासारखी बनतील. हा, किती? पण 3 महिने खायचं. 15 दिवस खाल्लं ना असं काय करायचं नाही.